दुहेरी हत्याकांड प्रकरणी भांडणे ग्रामस्थांचा मुकमोर्चा, भोंदू योगेश खैरनारला फाशी देण्याची मागणी। धुळ्यात झोपडपट्टीधारक कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी आंबेडकरी जनतेचा एकजुटीने मोर्चा। शिवसेना उभाटा पक्षाचे उपनेते तथा जिल्हा संपर्क प्रमुख अशोक धात्रक यांची धुळ्यात पत्रपरिषद। आणि कचरा ठेकेदाराकडून कर्मचाऱ्यांना कचऱ्याऐवजी माती भरण्याचे आदेश, शिवसेनेकडून पंचनामा। साक्री तालुक्यातील वर्धाने व उभरांडी शिवारात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ सोमवारी भांडणे गावासह तालुक्यातील ग्रामस्थांनी भांडणे ते साक्री तहसील कार्यालय असा मुकमोर्चा काढत आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली। यावेळी भोंदू बाबा योगेश खैरनार याला फाशीची शिक्षा द्या, स्वर्गीय अक्षय सोनवणे, स्वर्गीय जयश्री काकुस्ते यांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या। 16 मे रोजी घडलेल्या या घटनेत अक्षय सोनवणे व जयश्री काकुस्ते या दोन्ही जणांचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे। ग्रामस्थांच्या वतीनं नायब तहसीलदार किरण कोठावदे, साक्रीचे पोलीस निरीक्षक दीपक वळवी आणि निजामपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे यांना निवेदन देण्यात आलं। निवेदनात आरोपी योगेश खैरनार उर्फ भोंदू बाबा याच्यावर कठोरात कठोर कारवाई करून जलद गतीने तपास पूर्ण करावा, तसेच प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली। या प्रकरणातील सर्व दोषींना तातडीनं अटक करून कोणालाही पाठीशी न घालता निपक्षपणे तपास करावा अशीही मागणी करण्यात आली। मुकमोर्चानंतर तहसील कार्यालयात निषेध नोंदविण्यात आला। ग्रामस्थांनी प्रशासनासमोर आरोपीस फाशीची शिक्षा, जलद व निष्पक्ष तपास तसेच पीडित कुटुंबाला न्याय देण्याच्या मागण्या मांडल्या। मुकमोर्चात ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। मोर्चादरम्यान साक्री पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। आणि आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा कायद्याप्रमाणे कशी होईल या दृष्टीने आम्ही जरूर गांभीर्याने प्रयत्न करणार आहोत। सर्व साक्री तालुक्यातील स्थानिक जनतेने, परिसरातील सुज्ञ नागरिकांनी सदर प्रकरण अतिशय संवेदनशील असताना देखील शांतता बाळगली, पोलिसांना सहकार्य केलं, त्याबद्दल सर्व पदाधिकारी आणि स्थानिक जनतेचे पोलीस विभागातर्फे मी आभार मानतो। जय हिंद। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे शहरातील रेल्वे स्टेशन रोड परिसरातील अनुसूचित जातीच्या 220 झोपडपट्टीधारक कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी सोमवारी स्टेशन रोड ते क्युमाइन क्लबपर्यंत मोर्चा काढण्यात आला। यावेळी धुळे महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देत 50 ते 60 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचं त्याच ठिकाणी किंवा कायदेशीररित्या सामूहिक पुनर्वसन करावं अशी मागणी केली। मनपाकडून करण्यात येणाऱ्या बुलडोझर कारवाईला तात्काळ स्थगिती देण्याची मागणीही प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली। निवेदनात 2017 मध्ये मनपा प्रशासनाने पुनर्वसनाचं लेखी आश्वासन दिल्याचा उल्लेख करण्यात आला असून उर्वरित कुटुंबांना अद्याप कायमस्वरूपी घरकुल मिळाले नसल्याचा आरोपही करण्यात आला। संबंधित जागेवर कोणताही विकास आराखडा नसताना रहिवाशांना हटविण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा करण्यात आला। तसेच रहिवाशांकडे घरपट्टी पावत्या, मतदार याद्या, जन्म मृत्यू दाखले, शाळा दाखले आदी पुरावे असल्याने त्यांना अतिक्रमणधारक नव्हे तर झोपडपट्टीधारक घोषित करावं अशी मागणी करण्यात आली। पुनर्वसनासाठी म्हाडा, रमाई घरकुल किंवा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बहुमजली इमारती उभारण्याचीही मागणी निवेदनातून करण्यात आली। मोर्चात वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या शमीबा पाटील, महामंडलेश्वर पार्वती जोगी, रिपब्लिकन पक्षाचे नेते शशिकांत वाघ, सिद्धार्थ जगदेव, शिवसेनेचे आनंद लोंढे, बसपाचे राज चव्हाण, वंचितचे शंकर खरात, बापू बागुल, संजय अहिरे, प्राध्यापक अनिल दामोदर, वंदना बागुल, गौतम पगारे, ॲडव्होकेट संतोष जाधव, राहुल वाघ, संजय चव्हाण, सागर धिवरे, ॲडव्होकेट विशाल साळवे तसेच शरद वेंदे, विनोद केदार, आकाश बागुल, सागर बागुल, अंकुश सोनवणे, गंगूबाई साळवे, राजमल मोरे, छाया मोरे, चंद्रभागा मोरे, सुनीता मोरे, नामदेव मोरे, भीमराव निकम, वाल्मिक निकम, पूनम निकम, सिद्धार्थ साळवे, अनिता साळवे, इंदुबाई झालटे, यशवंत झिरे यांच्यासह विविध आंबेडकरी पक्ष संघटनांचे पदाधिकारी, रहिवाशी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते।
खूप चांगली चर्चा केली आहे आणि ही चर्चा केल्यानंतर महापालिकेच्या आयुक्तांना स्वतः बोलावणं केलं. महापालिकेचे आयुक्त आल्यानंतर आपल्या काही प्रमुख मागण्या होत्या की आमच्या जागेच्या संदर्भामधला तिढा सोडवला जावा, आमची जागा आम्ही जिथे आहोत तिथेच आम्हाला कायम केलं जावं, या संदर्भामध्ये काय पर्याय करता येतील या संदर्भात आम्हाला सांगितलं जावं. त्यातला प्रमुख मुद्दा जो होता जो की प्रशासनाच्या अखत्यारीतला आहे ते त्यातला आयुक्तांचं असं म्हणणं पडलं की आपण ज्या ठिकाणी राहतोय ती जागा ही रोडाच्या हद्दीमध्ये येते, पण आपण त्यांना क्लिअर केलं की तिथे रोडाचं कॉन्क्रिटीकरण होऊन गटार बांधली गेलेली आहे 2017 साली आमचं अतिक्रमण काढून. तर यावर पर्यायी तोडगा म्हणजे काय, तर मग जागेची पुन्हा एकदा मोजणी व्हावी, जागेची पुन्हा मोजणी केली जावी, म्हणजे पुन्हा मोजलं जावं की जागा कुणाची किती आहे कुणाची किती आहे डिमार्केशन केलं जावं, असं केलं जावं आणि त्यानंतर मग ठरवलं जाईल की ही जागा रस्त्यात येते आहे का आपली घरं रस्त्यात येत नाहीये आणि आपण जिथे आहोत तिथेच आपल्याला कशा पद्धतीने घरं राहावी, हा मुद्दा क्रमांक आहे. यासाठी आपण त्यांना सुचवलं की आमचा कुणा एका विशिष्ट डिपार्टमेंटवर विश्वास नाही आहे, कारण आतापर्यंत आम्हाला महापालिकेने टोलवाटोलवी केली आहे, म्हणून याची एक कमिटी गठीत केली जावी. त्या कमिटीमध्ये 4 प्रशासनाचे लोक असतील, त्यामध्ये देखरेख म्हणून माननीय जिल्हाधिकाऱ्यांचे स्वतःचे प्रतिनिधी असतील आणि आपले स्वतः तिथे नगरामध्ये राहणारे 2 लोक आणि त्यासोबतच आपल्यासोबत काम करणारे आपल्या सिनियर मंडळीतली 2 लोक, अशी 8 ते 10 जणांची एक कमिटी तयार केली जाईल. या कमिटीच्या उपस्थितीमध्ये त्या जागेचं डिमार्केशन होईल आणि डिमार्केशन केल्यानंतर ठरवलं जाईल की आमची जागा आमची घरं रस्त्यात आहेत का, कारण त्यांचं प्राथमिक म्हणणं आहे की आमची घरं रस्त्यातच म्हणून हटवायची, घरं रस्त्यात नसली तर ती हटणार नाही आणि असली तर आम्ही 100 फूट मागे सरकायला तयार आहोत. आम्ही जेवढी हद्द आहे 5-10 फुटांनी काय आहे ते मागे सरकायला आम्ही तयार आहोत, हे आपण सांगून आलेलो आहोत. त्याच्यामुळे आत्ता तरी उद्या आपल्या घरावरची कारवाई ही कॅन्सल झालेली आहे आणि कारवाई आता आपली अशाच पद्धतीने पुढे चालूच राहील आणि आपल्याला त्यासाठी अजून वेगळ्या पद्धतीनं लढावं लागेल. पण आता आपल्याला कार्यालयात येऊनच ते संवादातलं डायलॉग करून जिल्हाधिकारी महोदयांच्या मध्यस्थीने आयुक्तांच्या मध्यस्थीने आणि आपल्या शहरातल्या सगळ्या सिनियरच्या मध्यस्थीने आपल्याला हा प्रश्न पुढे नेऊन आम्ही आहोत त्या ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही लढाई चालूच राहील. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अटेंडन्स कार्ड जाहीर करण्यात आल्यानंतर त्यावर केशव उपाध्ये यांनी केलेल्या टीकेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते तथा धुळे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अशोक धात्रक यांनी धुळ्यात पत्रकार परिषदेत उत्तर दिलं. कोण केशव उपाध्ये असा सवाल धात्रक यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांची दखल त्यांचा पक्ष देखील घेत नसून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने उद्धव ठाकरे यांच्या कार्याची दखल घेतली होती. केशव उपाध्ये कोण आले, आयत्या पीठावर ते रेघोट्या मारतात, त्यांनी बाहेर पडावं अशी टीका अशोक धात्रक यांनी यावेळी केली. या पत्रकार परिषदेला माजी आमदार अनिल गोटे, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी, शानाभाऊ सोनवणे, महानगर प्रमुख धीरज पाटील, तेजस गोटे, ॲडव्होकेट पंकज गोरे उपस्थित होते. केशव उपाध्यांनी अशी टीका केली की माझा बाप चोरला, पक्ष चोरला, पक्षात चिन्ह चोरला, अशा भावनिक वल्गना करून उपयोग नसतो, त्यासाठी काम करावं लागतं अशी टीका त्यांनी केली. उपनेता म्हणून आपण काय उत्तर द्याल केशव उपाध्यांना? पहिला मुद्दा, केशव उपाध्ये कोण, त्यांचा पक्ष दखल घेत नाही, त्याच्यामुळे काय उत्तर द्यायचं त्यांना. जागतिक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन त्यांनी ज्यांचा गौरव केला कोरोनाच्या काळामध्ये, देशातील 5 प्रमुख मुख्यमंत्री म्हणून ज्याच्यामध्ये त्यांची अग्रक्रमाने गणना झाली, त्यांना कोण केशव? आयत्या पीठावर रेघोट्या मारायच्या, जरा बाहेर पड, दाखव. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे महानगरपालिकेने गतवर्षीच्या तुलनेत अधिक वाढीव दराने यंदाचा करार कचरा ठेकेदाराशी केला. सदरचा ठेकेदार हा कचऱ्याऐवजी माती भरण्याला प्राधान्य देतो याचा व्हिडिओ स्वतः भारतीय जनता पक्षाचे सत्ताधारी नगरसेवक यांनी उघडकीस आणला. त्यानंतर या प्रश्नावर धुळे शहरातील कचरा उचलला जात नाही म्हणून शिवसेनेने ठिकठिकाणी कचऱ्याचे असलेले ब्लॅक स्पॉट प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. याबाबतीत सत्ताधारी पक्षाकडून शिवसेना पक्षावरती कचरा ठेकेदाराला समज देण्याऐवजी शिवसेनेची बदनामी कशी होईल अशा प्रकारे उत्तरे देण्यात आली.
कचरा उचलला जात नसल्याचं लक्षात आल्यामुळे स्वच्छता निरीक्षक व आरोग्य अधिकारी यांना निलंबित करण्याची समज देखील देण्यात आली. तरी देखील कचरा ठेकेदार व कचरा गोळा करण्यासाठी नेमलेले मुकादम त्यांच्या कार्यपद्धतीत बदल होत नसल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय. 17 मे रोजी सकाळी 9:30 वाजता शिवसेना पदाधिकारी विधानसभा संघटक संदीप सूर्यवंशी यांनी कचऱ्याच्या ट्रॅक्टरमध्ये माती भरताना शिवतीर्थाजवळ कर्मचारी आढळून आले. त्यांना जाब विचारला असता त्यांनी ठेकेदाराने आम्हाला तसे करण्यास सांगितले असून आम्ही काय करावे हे समजत नाही, कारण आम्ही त्यांच्या हाताखाली काम करतो, त्यामुळे आम्हाला असे काम करावे लागते असं उत्तर दिलं. हा प्रकार काही माध्यम प्रतिनिधींनी देखील आपल्या कॅमेऱ्यात टिपला. यावेळी शिवसेनेचे महानगरप्रमुख धीरज पाटील व इतर शिवसैनिक देखील जमा होऊन त्यांनी संबंधितांना जाब विचारला असता त्यांनी विनवणी करीत हे प्रकरण वाढवू नका अशा प्रकारे विनवणी केली. यावेळी शिवसेना महानगरप्रमुख धीरज पाटील यांनी सांगितलं की स्वच्छता निरीक्षक, कर्मचारी, काम करणारे मुकादम व कामगार यांच्या विरोधात आम्ही नसून कचरा ठेकेदार अशा पद्धतीने मनमानी कारभार करत असेल तर त्याला जाब विचारला गेला पाहिजे. या संदर्भात महापालिका आयुक्त यांच्याकडे लवकरच तक्रार दाखल करण्यात येईल. तसेच कर्मचारी वर्गावर दबावामुळे कुठल्याही प्रकारची कारवाई न करता सर्वांची एक मीटिंग घेऊन संबंधितांना असे केल्यास कारवाई करून कामावर काढून टाकण्यात जाईल असं लेखी पत्र आयुक्तांनी द्यावं अशी मागणी करण्यात येणार असल्याचं सांगितलं. दररोज अशा प्रकारे 5-25 ट्रॅक्टर जरी ठेकेदाराने भरले तर त्याची कमाई महिन्याला लाखोंमध्ये जाते आणि हा सर्व पैसा धुळेकरांच्या करामधून त्याला अदा केला जातो. त्यामुळे हा प्रकार अत्यंत गंभीर असून हा कचऱ्याचा ठेका लवकरात लवकर रद्द करावा अशी मागणी शिवसेना उभाटा पक्ष आयुक्तांकडे करणार आहे. काय भरायला लावतो नाही भरलं की आमचीच गांड मारून ठेवतात. हे नाही भरलं आणि ते नाही भरलं. माती भरता ना यार तुम्ही असं काय करता तुम्ही? आम्हाला मजबुरीनं मातीच भरावं लागते ना. असं थोडी आहे की आम्ही खुद मरून आपण भरू का स्वतः? मग कोणाला फायदा आहे? आम्हाला माहिती आहे का आम्ही कुठं डेपो लावणार आहे. अरे तुमचा विषय नाही. मग मग आम्ही पुरायलो माती. ती महानगरपालिकाला वजन मागता येतं म्हणून वजन देतोय. आम्हाला काय करणं पडलं? आम्ही पोटासाठी करतोय, आम्हाला तर करणंच पडेल. सुद्धा मी कसं काय भरचेन? धुळे शहरामध्ये तू भरचेन धुळे महानगरपालिकेने जो कचऱ्याचा ठेका दिलेला आहे तो वाढीव अमाऊंटमध्ये दिला. नेमकं शिवसेनेने या गोष्टीवरती या ठिकाणी बोट ठेवला. आज रविवारी सकाळी आमच्या शिवसेनेचे विधानसभा संघटक संदीप सूर्यवंशी यांच्या लक्षात ज्यावेळेला आलं की शिवतीर्थाच्या इथं कचऱ्याच्या जी माती भरली जाते त्यावेळेला त्यांनी इथला व्हिडिओ शूट केला. या कर्मचाऱ्यांना विचारल्यानंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्हाला वजन देण्यासाठी या ठिकाणी मातीसुद्धा भरायला ठेकेदाराने सांगितलेलं आहे. धुळेकरांना दररोज जर अशा पद्धतीने जर माती भरून शेकडो ट्रॅक्टर जर धुळेच्या कचरा डेपोमध्ये जात असतील तर निश्चितच हा ठेकेदार धुळेकरांच्या मालमत्ता कराच्या माध्यमातून त्या ठिकाणी पैसे गोळा करायचं काम करतो. शिवसेनेचं काम आहे आवाज उठवणं. विरोधी पक्षामध्ये आम्ही या ठिकाणी आहोत. धुळे शहरामध्ये ज्या काही वाईट गोष्टी घडत असतील त्यांच्यावरती प्रकाश टाकण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय आणि निश्चितच हा प्रकार अत्यंत घाणेरडा प्रकार आहे. माती भरून त्या ठिकाणी वजन करायचं आणि स्वतःचा खिस्सा भरायचा हे काम फक्त धुळे महानगरपालिकेचे ठेकेदार या ठिकाणी करतो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.